नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता पार्थ किचनमध्ये येतो तर पार्थच्या मागोमाग काव्यही असते। काव्य पार्थला म्हणते, पार्थ अहो मी तुम्हाला काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय म्हणताय की तुम्हाला सुट्टी मिळणार नाही? अहो ऑफिसचे बॉस, या कंपनीचे बॉस तुम्ही आहात आणि तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आहे का? तर पार्थ म्हणतो, बॉस मी नाही तर विक्रम देशमुख आहेत। तर काव्य म्हणते, विक्रम देशमुख हे तुमचे वडील आहेत, हे विसरू नका। तुम्हाला काय वाटते, बाबा सुट्टी देणार नाही आहेत का? तर पार्थ म्हणतो, तसं नाही आहे काव्य, पण मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत, मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत, त्यामुळे प्लीज तुम्ही अनिशासोबत जा। काव्य म्हणते, अनिशासोबत? पार्थ मी इथे आपल्याबद्दल बोलते आणि तुम्ही अनिशाचा विषय का घेऊन येत आहात? मला तुमच्यासोबत जायचं आहे, पण तुम्हाला मला घेऊन जायचंच नाही आहे का? मग ठीक आहे, मी अनिशाच्याच घरी राहायला जाते, असं म्हणत काव्य तिथून निघून जात असते। पार्थ म्हणतो, काव्य एक मिनिट, अहो मी काय बोलतोय की परीक्षेला जाताना अनिशाला घेऊन जा, आणि तुम्ही काय बोलताय की मी अनिशाच्याच घरी राहायला जाते? मी असं कुठे म्हणालो आहे का? तर काव्य म्हणते, पार्थ तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळतोय, मी तुम्हाला नको आहे नाही ते, मग काहीच हरकत नाही, मी जाते अनिशासोबत, पण एक लक्षात ठेवा, मला तुमची सोबत हवी आहे, अनिशाची नको आहे। तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या प्लीज मला नीट समजून घ्या। काव्य म्हणते, नाही आता मला काही समजूनही घ्यायचं नाही आहे आणि काही ऐकायचंही नाही आहे, मी शिक्षा भोगायला हवी आहे ना, मग भोगते, अगदी आयुष्यभर जन्मभरी शिक्षा भोगायला तयार आहे पार्थ देशमुख। मी चूक केली आहे ना आणि तुम्हाला असंच वाटते की या सगळ्याची शिक्षा मला मिळायलाच हवी, तर मी शिक्षा भोगायला तयार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ, जेव्हापासून मला आपलं नातं हवंसं वाटत होतं तेव्हापासून मी तुम्हाला सत्य सांगण्याचा, भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र कधी ऐकून घ्यायला तयारच नव्हता। म्हणजे तुम्हाला भूतकाळ ऐकायचा नव्हता आणि मी सांगण्याचा हट्ट केला नाही, पण या सगळ्यामुळे असं होत नाही आहे की मला आपलं नातं नको आहे, मला आपलं नातं टिकवायचं होतं, आपल्याला पुढे जायचं होतं, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते। मला असं वाटत होतं की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी एकमेकांना माहीत असायला हव्यात, आणि म्हणूनच मी सतत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र माझा भूतकाळ ऐकून घ्यायला तयारच नव्हता। माझ्या मनात आपण दोघं एकत्र येणं हे चालू होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र या गोष्टीला कुठे कधी तयारच झाला नाही, मला नेहमीच अडवण्याचा प्रयत्न केला। मग मी तरी काय करणार होते सांगा ना पार्थ? पार्थ काहीच बोलत नाही। तर काव्या पार्थला म्हणते, नाही माफ करणार आहात ना तुम्ही या काव्याला? ठीक आहे, काव्यात तडफडते तुमच्यासाठी, या काव्याचा जीव जातोय तुमच्यासाठी, असं वाटते की कधीतरी तुम्ही मला माफ कराल, माझ्याशी बोलाल, परंतु नाही, तुम्हाला जर मला माफ करायचंच नसेल तर काहीच हरकत नाही, ही काव्य तुमच्यासाठी बदलायलाही तयार आहे। परंतु पार्थ काहीच बोलत नाही। काव्य म्हणते, जाऊ देत ना, तुम्हाला जर मला माफ करायचंच नसेल, आपल्या नात्याची सुरुवात करायचीच नसेल, तर मी आता तरी काय बोलणार आहे? फक्त 2 दिवस पार्थ, फक्त 2 दिवस, तसंही मी माझ्या परीक्षेसाठी निघून जाणारच आहे, मग मी कायमची निघून जाईन, परत तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही। थकली ही काव्या, 20 दिवस तिने सतत तुम्हाला मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी मी हरले, थकले, आणि आता माझ्या प्रयत्नांना यशही येत नाही आहे, मग मी तरी एवढे प्रयत्न करून काय उपयोग आहे? मी जर तुम्हाला समोर नकोच असेल तर मग एवढ्या प्रयत्नांना काहीच अर्थ नाही आहे। काळजी करू नका पार्थ, मी आता एकदा निघून गेली ना की परत तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही। आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो। काव्य म्हणते, हो देशमुख, मी नाही येणार परत, असं म्हणत काव्य तिथून निघून जाते। आता पार्थला काव्याच्या या बोलण्याचा त्रास होतो। एकीकडे पार्थला काव्य हवी असते, तिच्यासोबतचं नातंही हवं असतं, परंतु भूतकाळ मात्र त्याच्या मनात अजूनही घर करून असतो। पार्थ म्हणू लागतो, काव्य मी तरी काय करू सांगा ना, तुम्हाला नकार देणं म्हणजे माझ्या मनावर झालेली खूप मोठी जखम आहे, परंतु मला परत तुमच्यामध्ये गुंतणं म्हणजे खरंच खूप भीती वाटते। परत परत तुमच्यामध्ये गुंतत गेलो तर तेच वादळ, तीच लाटं, या सगळ्याची भीती वाटते, आणि म्हणून कुठेतरी मी दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे। काव्या प्लीज मला समजून घ्या। परंतु पार्थलाही ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो, काव्यालाही त्रास होत असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा आता चित्राच्या लग्नात पोहोचलेलेच असतात। आता नंदिनी आणि जीवा चित्राची भेट घेतात। चित्रा नंदिनीला पाहून खूप खुश होते आणि नंदिनीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। नंदिनी चित्राचं कौतुक करत म्हणते, खरंच किती गोड दिसतेस। जीवा म्हणतो, झालं
तूच नजर लावलीस असं म्हणत आता जीवा नंदिनीच्या डोळ्यातील काजळ आता चित्राला लावतो आणि म्हणू लागतो, चित्रा अगं तुझ्या भावानेच तुझी नजर काढली आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या तुझ्या नवीन आयुष्याला, नवीन प्रवासाला कोणाचीच नजर लागणार नाही, अगदी आमची सुद्धा नाही. आता जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर कुठेतरी चित्रालाही भरून येतं. चित्रा लगेच जीवाला मिठी मारते, तिचे डोळे पाणावतात. तर जीवा चित्राला सावरत म्हणतो, चित्रा अगं रडायची काय गरज आहे, आम्ही आलोय नाही ते. तर चित्रा जीवाला म्हणते, थँक्यू दादा, तू असशील ना तर वाईट वेळ जास्त काळ टिकतच नाही. अरे आत्ताच बघ ना, तू होतास म्हणूनच फंडाचे 5 लाख रुपये कधी जमा झाले हे आम्हालाही कळले नाहीत असं म्हणत चित्रा जीवाचं कौतुक करू लागते. चित्रा पुढे म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी ताईचं टेन्शनच गेलं आहे आणि प्रीतम तो तर तुझा फॅनच झालाय बघ. तर जीवा चित्राला म्हणतो, प्रीतम म्हणजे तुझा होणारा नवरा ना. तर चित्रा म्हणते, हो असं म्हणत चित्रा आता प्रीतमला आवाज देते. प्रीतम येताच चित्रा म्हणते, मी तुला नेहमी म्हणायचे ना की नंदिनीताई आणि जीवादादा हेच आहेत ते दोघे. तर आता प्रीतम म्हणू लागतो, या जीवाला कोणी नाही ओळखत, अख्खा जग त्याला ओळखतोय, एवढे फॅन्स त्याचे झाले आहेत की मी सुद्धा त्याचा खूप मोठा फॅन आहे. तुला माहीत आहे का चित्रा, अगं मी तुला मेसेज केले नसतील तेवढे सोशल मीडियावर जीवाच्या प्रत्येक व्हिडिओला हॅशटॅग नंदिनी ये ना हे माझे प्रत्येक मेसेज असतील, अगदी तुला जेवढे केले नाही तेवढे. आता हे ऐकताच जीवा हसू लागतो आणि नंदिनीकडे पाहतो. नंदिनी शांतच असते. तर प्रीतम पुढे जीवा आणि नंदिनीला म्हणतो, खरं तर चित्राने मला धमकीच दिली आहे की नंदिनी आणि जीवादादा जसे एकमेकांवर प्रेम करतात तसंच प्रेम तू आयुष्यभर माझ्यावर करायचं आहे. म्हणजे काय तर कविता बनवायचे, पत्र लिहायचं, चहा बनवायची, एवढंच काय तर गणपतीत मोदकही बनवायचे, असं सगळं काही चित्राने मला अगोदरच सांगून ठेवलं आहे. अर्थातच काय जीवादादा जेवढं नंदिनीताईसाठी करतो तेवढंच तू सुद्धा माझ्यासाठी करायचं, हा चित्राने माझ्यासाठी घालून ठेवलेला नियमच आहे. तर नंदिनी चित्राला म्हणते, बाप रे अगं चित्रा तू तर प्रीतमला सगळंच काही सांगितलंयस. तर चित्रा म्हणते, ताई अगं तुला तर माहीतच आहे ना माझे आई वडील नाही आहेत, मग आईवडिलांनंतर माझ्या आयुष्यात जर मन मोकळपणे बोलण्यासाठी जर कोण असेल तर तो प्रीतम आहे. आणि म्हणूनच मी प्रीतमला सगळं काही सांगितलं आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे की जीवानदिनीसारखं आमचंही नातं असंच डेव्हलप होईल. तर जीवा चित्राला म्हणतो, नक्कीच होईल, मला खात्री आहे की तुमचं नातं अगदी छान फुलेल. परंतु हो, लग्ना अगोदर मी तुम्हाला एक टिप देतो, कारण लग्ना अगोदरच या गोष्टी तुम्हालाही कळायला हव्यात. आपल्या आयुष्यात 2 जोडीदार असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे गैरसमज. असं म्हणताच आता नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर जीवा चित्राला म्हणतो, या दोघांमध्ये नेहमी स्पर्धा चालू असते, परंतु काही झालं तरी नेहमी या स्पर्धेमध्ये प्रेमच जिंकलं पाहिजे, प्रेमाचाच विजय व्हायला पाहिजे. गैरसमज हे आयुष्यात नेहमीच येत असतात, परंतु त्याची जागा फक्त ताटातील मिठाईवडी. बाकी सगळा लक्ष आपल्या प्रेमाकडेच असायला हवा, आपल्या प्रेमावर आपला विश्वास असायला हवा. आणि जर तुमचं प्रेम जिंकलं तरच तुमचं नातंही जिंकलं, एवढं मात्र नक्की. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. काय नंदिनी असं म्हणत आता जीवा नंदिनीला प्रश्न करतो. तर नंदिनी जीवाला मान डोलावतच होकार देते. नकळतपणे का होईना पण चित्राच्या लग्नाच्या निमित्ताने नंदिनी आणि जीवातील आता नवीन नात्याची सुरुवात होत असते. तर तेवढ्यातच गुरुजी म्हणतात, नवरा नवरींनी कृपया लवकरच स्टेजवर यावं. तर जीवा म्हणतो, वा, म्हणजे आता लवकरच ऑफिशियली तुमच्या नात्याची गाठ बांधली जाणार आहे, लवकरच नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. आता चित्रा, प्रीतम आणि प्रीतमचे आलेले सर्व पाहुणे स्टेजवर जायला निघतात. तर इकडे एक जण सर्वांना अक्षता देत असतो. आता तो नंदिनीला अक्षता देतो. जीवा अक्षता मागणार, परंतु तो घाईघाईने निघून जातो. जीवा आवाज देत म्हणतो, अरे वांग्या, मला तर अक्षताच दिल्या नाही आहेत. तर नंदिनी म्हणते, काय हे जीवा? तर जीवा म्हणतो, बघ ना, त्याने मला अक्षताच दिले नाही आहेत. नंदिनी म्हणते, अहो मग ठीक आहे ना, मी देते, आपण दोघांनी वाटून घेऊयात. असं म्हणत नंदिनी स्वतःच्या हातातील अक्षता जीवाला देते. आणि ज्यावेळी जीवा हातात अक्षता घेत असतो त्यावेळी मात्र जीवा नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो. आता नंदिनी ही जीवाकडे पाहते आणि दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, वसुआत्या फोनवर बोलत असतात आणि त्या रम्याला म्हणतात, रम्या अगं नको ना एवढं जिवारी लावून घेऊस, अगं काल तू घरीही आली नाही आहेस आणि मैत्रिणीकडे थांबली आहेस आणि तू काही खाल्लंयस का? अगं रम्या, अगं आपण तुझ्यासाठी दुसरा प्रोजेक्ट. परंतु रम्या फोन कट करते. वसुआत्या म्हणतात, ही पोरगी सुद्धा ना काही ऐकूनच घेत नाही, खरंच विचित्र पोरगी आहे. तर इकडे
मानिनीताई डायनिंग टेबलवर त्यांचं काम करत असतात. तर त्यावेळी ते वसुआत्या येताच त्यांना विचारतात, वसुताई, अहो पार्थ आज खरूनच काम करणार आहे, मग रम्या ऑफिसला जाणार आहे की खरूनच? आता मात्र वसुआत्या चिडतात आणि म्हणू लागतात, मानिनी, अगं तुला काय हे सगळं काही मुद्दाम विचारायचं आहे का, की हे सगळं काही तू मुद्दाम करतेस? तर मानिनीताई म्हणतात, अहो मी मुद्दाम का करेन, कारण रम्या मला काल खरी येतानाही दिसली नाही, घरी ती कुठेच दिसली नाही आणि जेवतानाही दिसली नाही, म्हणूनच मी तुम्हाला विचारते. तर आता वसुआत्या म्हणतात, पण ती घरात आली आहे की नाही, तिने काही खाल्लंय की नाही याचं कोणाला आहे का, म्हणजे कोणाला काही पडलेलंच नाही आहे. आता मात्र वसुआत्या खूप चिडलेल्या असतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी पार्थ येतो आणि म्हणू लागतो, आत्या, या सगळ्यासाठी तुला माझ्या आईवर आवाज चढवायची काही गरजच नाही आहे, या सगळ्यामध्ये आईची काहीही चूक नाही. तर वसुआत्या म्हणतात, हो तुझ्या आईची यात चूकच नाही आहे, पण पार्थ हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे. माझी रम्या तुझ्यामुळे दुखावली गेली आहे. माझ्या रम्याने एवढा छान प्रोजेक्ट तयार केला होता, पण कोणाला तिचं कौतुक नाही. पार्थ तुझ्यामुळे आणि काव्यामुळे आज माझी रम्या दुखावली गेली आहे. तर वसुआत्या खूप चिडून बोलत असतात आणि या सगळ्यामध्ये त्या पार्थ आणि काव्याला दोष देत असतात. वसुआत्या म्हणतात, माझ्या काव्याला कोणी विचारलं तरी का ती कशी आहे, ती काय करते, कुठे आहे? नाही, कोणाला काही फरकच पडत नाही आहे. तर मानिनीताई म्हणतात, एक मिनिट वसुताई, आता तुम्ही कोणाशी बोलत होता? तर वसुआत्या म्हणतात, रम्याशीच बोलत होते. तर आता मानिनीताई म्हणतात, म्हणजे रम्या कुठे आहे हे तर तुम्हाला माहीत आहे ना? तर वसुआत्या म्हणतात, हो, कालपासून ती तिच्या मैत्रिणीकडे आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, मग एवढ्या पॅनिक का होत आहात? जशी काय ती असुरक्षित आहे, ती सुरक्षित आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही एवढ्या घाबरून का बोलताय आमच्याशी? आणि या सगळ्याला तुम्ही आम्हाला दोष का देत आहात? या सगळ्यामध्ये आमची काहीही चूक नाही. रम्या तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि त्यानंतर आम्ही तिची काळजी घ्यावी अशी अपेक्षाच तुम्ही कशी करता? तर वसुआत्या म्हणतात, मानिनी, मला माहीत आहे की रम्या तिच्या मैत्रिणीकडे आहे, परंतु पार्थने एकदा तरी तिची चौकशी केली का? ती घरी आली आहे का? तिने काही खाल्लं आहे का? नाही, पार्थला तिची काळजीच नाही आहे. आता पार्थ काही न बोलता मानिनीताईंना एवढंच म्हणतो की आई, काव्या जेवल्या आहात का? आता मात्र वसुआत्यांना खूप राग येतो. तर पार्थ मानिनीताईंच्या बाजूला येतो आणि म्हणतो, आई, मी तुला एवढंच विचारतोय की काव्या जेवली आहे की नाही? तर मानिनीताई म्हणतात, नाही रे, काव्या जेवलीच नाही आहे. कालपासून ती फक्त अभ्यास करते. मी तिला म्हणाले की जेवून घे, तर ती म्हणाले, नाही, नको, मला जेवण नको आहे, मी अभ्यास करते. पण पार्थ, तुमच्यात काही बिनसलं आहे का? कारण काव्याचा चेहरा खूप उतरलेला दिसतोय, ती खूप दुखावलेली दिसते. मला असं वाटते की नक्कीच काहीतरी घडलंय आणि त्यामुळे काव्याला त्रास होत आहे. काव्या सतत अभ्यास करते, तिचं लक्ष कुठेच नाही आहे. आणि हो, तिचं सेंटरही शहराच्या बाहेर लागलं. मी तिला म्हणाले की आपली गाडी घेऊन जा, तर तिने नकार दिला. ती म्हणाली, आता इथल्या कुठल्याच गोष्टीवर माझा हक्क नाही आहे, म्हणजे होता पण मी आता तो गमावला आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर वसुआत्या तर मनातून खूप खुश असतात. तर मानिनीताई म्हणतात, पार्थ, तरी नक्की काय झालंय? काव्या एवढी का दुखावली आहे? तर पार्थ आईला एवढंच म्हणतो की आई, तू ताट वाढून दे, काव्या नक्कीच जेवतील. आता मात्र वसुआत्या रागानेच पार्थकडे पाहतात, परंतु वसुआत्यांच्या कुठल्याच बोलण्याला प्रतिसाद न देता पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन जातो. पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये येतो, परंतु त्याचवेळी काव्यासुद्धा फेऱ्या मारत अभ्यास करत असते. आता काव्याचंही लक्ष नसतो आणि पार्थचाही लक्ष नसतो आणि नकळतच दोघांचीही एकमेकांना टक्कर होते. ज्यावेळी टक्कर होते त्यावेळी जेवणाच्या ताटातील चमचा खाली पडतो. पार्थ काव्याकडे पाहतो आणि आपल्याला शिंग येऊ नयेत म्हणून पुन्हा एकदा टक्कर मारा असं सांगत असतो. परंतु काहीही झालं तरी काव्या काही पार्थशी बोलत नाही, ती खुणावूनच नकार देते. परंतु ज्यावेळी पार्थ खाली पाहतो तर ताटातील चमचा खाली पडलेला असतो. आता दोघंही एकत्रच पुन्हा एकदा खाली वागतात आणि तो चमचा घेतात. आता दोघांची पुन्हा एकदा नकळत टक्कर झालेली असते. काव्या काहीच बोलत नाही, तर पार्थ खुणावूनच काव्याला म्हणतो की आता आपल्याला शिंग येणार नाहीत. काव्या मात्र काही न बोलता पार्थकडे दुर्लक्ष करते. काव्या पार्थवर रुसलेली असते, ती रागवलेली असते, त्यामुळे ती काहीच बोलत नाही. तर पार्थ काव्याला जेवायला सांगतो, परंतु काव्या खुणावूनच मला अभ्यास आहे असं सांगते. ती पार्थकडे न पाहता अभ्यासासाठी बसते. तर पार्थ तिच्यासमोर जेवणाचं ताट ठेवतो आणि म्हणतो की जेवून घ्या, परंतु काव्या ना त्या ताटाकडे पाहत ना पार्थकडे पाहत ती तिच्या अभ्यासामध्ये गुंतून गेलेली असते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा ज्यावेळी लग्नाच्या स्टेजवर येत असतात त्यावेळी नंदिनीचा पाय अडखळतो, तिचा तोल जाणार. पण त्याचवेळी
जीवाने नंदिनीला सावरलेलं असतं. नंदिनीच्या हातात हात देत जीवाने नंदिनीला आधार दिलेला असतो आणि त्यानंतर चित्राच्या लग्नाच्या विधीला सुरुवात होते. गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात आणि जीवा नकळतपणे प्रीतमच्या बाजूला येऊन उभा राहतो. आता दोघंही एकमेकांच्या समोर उभे असतात आणि दोघांच्या मध्ये अंतरपाठ असतो. आता हा अंतरपाठ पाहताच जीवाला आपला आणि नंदिनीचंच लग्न आहे असा भास होत असतो. आणि ज्यावेळी सर्वजण शिवमंगल सावधान असं म्हणत त्या दोन्हीही वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकत असतात, त्यावेळी जीवा आपल्या हातातील अक्षता नंदिनीवर टाकत असतो आणि म्हणतो, नंदिनी तूही टाक. परंतु नंदिनी नकार देते. आता हळूहळू मंगल अष्टक संपत येतात. मंगल अष्टक संपल्यानंतर अंतरपाठ दूर होताच जीवाला आपल्यासमोर नंदिनीच आपल्याला माळ घालण्यासाठी उभी आहे असा भास होतो. आता जीवाही अगदी मुंडावळ्या बांधून नंदिनीच्या समोर येतो. परंतु ज्यावेळी सर्वजण अक्षता टाकतात त्यावेळी जीवावर अक्षता पडतात आणि कुठेतरी जीवा भानावर येतो, कारण हा सगळा जीवाचा भास असतो. तर त्यानंतर गुरुजी आता जीवा आणि नंदिनीला चित्राचं कन्यादान करायला सांगतात. कन्यादानाच्या विधीसाठी जीवा आणि नंदिनी बसतात. आता नंदिनी जीवाच्या हातावर पळीने पाणी सोडत असते आणि कन्यादानाच्या विधीला सुरुवात झालेली असते. गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि नंदिनी जीवा आता चित्राचं कन्यादान करत असतात. परंतु नकळतच जीवा आपला हात मागे घेतो. त्याचे डोळे पाणावतात. तो खूप रडू लागतो. नंदिनी जीवाला विचारते, जीवा काय झालंय? तुम्ही अचानकच असं का रडायला लागलाय? काही झालंय का जीवा? परंतु जीवा मात्र काहीच बोलत नाही. परंतु जीवाच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू ओघळत असतात. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. काय झालं हे नंदिनीलाही कळत नसतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या तिच्या अभ्यासामध्ये एवढी गुंतून गेलेली असते की काव्या काही जेवत नाही. ती आपला अभ्यास करत असते. पार्थ येऊन पाहतो तर काव्या काही जेवलेली नसते आणि म्हणूनच पार्थ काव्याच्या बाजूला बसतो. तिने ओठावर ठेवलेलं पेन काढून घेतो. काव्या म्हणते, काय चाललंय देशमुख? पार्थ म्हणतो, काही नाही, जेवून घ्यायचं असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. परंतु काव्या पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करते. पार्थ पुन्हा येऊन पाहतो तर काव्या काही जेवलेली नसते आणि शेवटी पार्थ आता काव्याला स्वतःच्या हातानेच पहिला घास भरवतो. काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ आपण स्वतःहूनच काव्याला भरवत असतो. आता काव्या नकार न देता पार्थच्या हातचा तो घासही खाते. परंतु ज्यावेळी ती पहिला घास खाते त्यावेळी तिला जुने क्षण डोळ्यासमोर असतात. तिला आठवतं की या अगोदरसुद्धा पार्थने आपल्याला असंच भरवलेलं असतं. आपण अभ्यास करत असताना पार्थने आपली अशीच काळजी घेतलेली असते. आता काव्या पार्थकडे पाहते तर पार्थही काव्याकडे पाहत असतो. दोघंही नजरेने एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात. पार्थलाही ते सोनेरी क्षण आठवत असतात. काव्यालाही ते सर्व क्षण आठवतात. पार्थने काव्याला स्वतःच्या हाताने पाणीही पिऊ दिलेलं नसतं, तेही त्यानेच प्यायला दिलेलं असतं. हे सर्व क्षण काव्याच्या डोळ्यासमोर असतात. डोळे मिटताच काव्याला पार्थसोबतचे घालवलेले प्रत्येक क्षण आठवू लागतात आणि त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. काव्या पार्थकडे पाहते, पार्थही काव्याकडे पाहतो. नजरेतच एकमेकांना त्यांना त्यांचं प्रेम दिसत असतं. कितीही काही झालं तरी अजूनही पार्थ काव्याची तेवढीच काळजी घेत असतो आणि तेवढ्याच प्रेमाने तिला घासही भरवत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा चित्राचं कन्यादान करत असतानाच जीवा सर्वांसमोर म्हणतो, यापुढे सगळ्या पुरुषांकडून मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही पुरुष वर्ग तुम्हाला नीट वागू, कारण तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असता आणि तोच तुकडा आम्ही आमच्या आयुष्याचा भाग म्हणून घेऊन जात असतो. आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनीला कुठेतरी जीवाबद्दलचं प्रेम त्याची जाणीव होते आणि नंदिनी अभिमानाने जीवाकडे पाहत असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी पार्थ आता काव्या आणि आपले फोटो पाहत असतो. त्याचवेळी पुन्हा एकदा त्याच्या समोर भूतकाळातील फोटो येतात. त्यावेळी पार्थ लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, बस झालं, आता काव्यासोबत समोरासमोर बोलावंच लागेल. तर त्याचवेळी तिथे काव्या येते आणि म्हणू लागते, मी तयार आहे पार्थ, मला सुद्धा तुमच्या समोर बसून सगळं काही भूतकाळ क्लिअर करायचं आहे. मला सुद्धा या भूतकाळातून स्वतःला बाहेर काढायचं आहे. काव्या पार्थला म्हणते, नीतीप्रमाणे मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगायला तयार आहे आणि या प्रक्रियेला आपण लवकरच सुरुवात करूयात असं म्हणत आता काव्याने निर्धार केलेला असतो की आपल्या भूतकाळाबद्दल पार्थला सगळं काही सांगायचं आणि आपल्या एका नवीन नात्याची सुरुवात करायची. तर दुसरीकडे नंदिनीनेही कुठेतरी आता जीवाचा विचार केलेला असतो. जीवानेही नंदिनीचं मन जिंकलेलं असतं. आता येत्या 21 दिवसामध्ये दोन्हीही जोड्या कशा एकमेकांचा स्वीकार करतील आणि नवीन नात्याची
कशी सुरुवात होईल ही आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.